आपण केलेला कचरा आपल्याच मागे लागला, पण असं कधीच झालं नव्हतं. तरी नशीब आपण एवढाच कचरा केला तर दुखूनच गेलं असतं आपल्या कचऱ्यात. हो ना खरंच त्यासारखं होतं खरंच. त्यापेक्षा विचार कर की असं का झालं असेल, का बरं झालं असेल. पृथ्वी माता तेथे प्रगट होते आणि तिघांचेही चांगलेच कान उघडते. आपल्या कचऱ्याची जबाबदारी घेऊ, पण आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. मी आहे पृथ्वी माता. पण माते, तू असं का केलंस? कारण की तुमचं वागणं बघू ती माफी मागून काय होणार? वागण्यात बदल व्हायला पाहिजे ना. तुमच्या चांगली सुरुवात लोकांपासून कशाला पाहिजे? आपल्यापासूनच सुरुवात करूया ना. जन्माला आल्यापासून तुम्ही एकट्याने आजवर किती कचरा केला असेल? तुमच्या उंचीपेक्षाही मोठा ढीग झाला असेल त्या कचऱ्याचा. किती काय काय म्हणून सामावून घेते मी माझ्या पोटात. या सगळ्याचा किती त्रास होतो मला, याची जरा तरी कल्पना आहे का तुम्हाला? आई मी बचत माझं कचरा माझी जबाबदारी असते. चला आपण सर्वच जण पृथ्वी मातेला वचन देऊया. त्यासाठी आपण सर्वच आपापल्या जागी उभं राहूया आणि छातीवर हात ठेवून शपथ घेऊया. मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनीच उभं राहा आणि आपल्या छातीवर हात ठेवून आपण शपथ घेऊया. हे पृथ्वी माते, मी आजपासून रस्त्यावर थुंकणार नाही. माझ्यामुळे झालेला कचरा कचरा कुंडीतच टाकेन. मी केलेला कचरा इतरांनी उचलण्याची वेळ मी येऊ देणार नाही. माझ्यामुळे माझा परिसर अस्वच्छ होणार नाही याची मी काळजी घेईन. आजपासून मी केलेल्या कचऱ्याची जबाबदारी माझी स्वतःची असेल. हे पृथ्वी माते, मी सदैव तुझ्या ऋणात राहीन. भारत